हॅलो नमस्कार, महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी छोले भटुरे बनवणार आहे। चला तर सुरुवात करूया। छोले बनवण्यासाठी मी 1 वाटी छोले घेतले होते, तर ते मी रात्रभर भिजत ठेवले होते। आता हे पहा, भिजल्यानंतर ते थोडे फुलतात। तर त्यानंतर आता हे छोले काय करणार आहे, मी एका कुकरच्या भांड्यामध्ये घेणार आहे। यामध्ये आता मी काय करणार आहे, खडे मसाले घालणार आहे। तर त्यामध्ये 2 तमालपत्र, हिरव्या मिरच्या 4 ते 5, खिसलेले आले घ्यायचे आहे, स्टार फूल, मसाले वेलदोडे, मिरे, लवंग 4 ते 5, मिरे 4 ते 5 आणि त्यानंतर हळद अर्धा चमचा, पाणी 3 ते 4 वाट्या घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला आपण बॉईल करून घ्यायचं आहे। आता यानंतर आपण काय करायचं आहे, कुकरला आपण झाकण लावूया। हे पहा, आपण एवढं पाणी घेतलेलं आहे। आता कुकरला यानंतर झाकण लावायचं आहे आणि याला 3 ते 4 शिट्ट्या येऊ द्यायच्या आहेत। छोले कुकरमध्ये शिजेपर्यंत आपण काय करायचं आहे, भटुरे कसे बनवायचे हे ते पाहूया। तर भटुरे बनवण्यासाठी आपण 2 वाटी मैदा घेतलेला आहे। अर्धी वाटी सुजी घ्यायची आहे, अर्धा चमचा मीठ, चिमूटभर बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि चिमूटभर बेकिंग सोडा घ्यायचा आहे। हे अशा प्रमाणामध्ये आपण घ्यायचं आहे, त्यामुळे भटुरे एकदम छान मस्त होतात। भटुरेमध्ये शक्यतो दही वापरायचं असतं, पण मी दह्याऐवजी ताक घेते। पिठामध्ये ताक जसं लागेल तसं थोडं थोडं मळून घ्यायचं आहे। मोठ्यापासून छोट्यापर्यंत छोले भटुरे हे सर्वांनाच आवडतात, तर ही रेसिपी नक्की करून पहा। हा मैद्याचा डो अगदी सॉफ्ट आणि मऊ असा बनवून घ्यायचा आहे। चला तर आता मैद्याचा डो बनवून झालेला आहे। तर ह्याला काय करायचं आहे, आपण 2 तास भिजत ठेवायचं आहे। तर त्यासाठी त्याच्यावरती आपण रुमाल झाकून 2 तास बाजूला ठेवूया। आता तोपर्यंत आपण काय करायचं आहे, कुकरमध्ये जे छोले घातलेले आहेत ना, ते शिजले का ते पाहूया। हे पहा, छोले आता चांगले शिजलेले आहेत। छोलेला आता फोडणी कशी द्यायची ते पाहूया। गॅसवरती आता पॅन ठेवलेला आहे, तर गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे। यामध्ये 2 चमचे तेल घेतलेले आहे। फोडणीसाठी आपण जिरे वापरलेले आहे। जिरे तडतडले की यामध्ये आपण कांदा बारीक चिरलेला घालायचा आहे। तर हा कांदा आपण चांगला परतवून घ्यायचा आहे आणि त्याचा कलर ब्राऊन होईपर्यंत याला आपण हलवत राहायचं आहे। हे पहा, कांद्याचा कलर कसा आता ब्राऊन झालेला आहे। तर यानंतर यामध्ये काय करायचं आहे, बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। आता त्याला देखील आपण एकजीव करून चांगला परतवून घ्यायचा आहे। तर याला तेल सुटेपर्यंत आपण चांगलं परतवून घ्यायचं आहे। टोमॅटो हा पूर्ण यामध्ये विरघळला पाहिजे। तर त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, गरम मसाला 1 चमचा, मीठ चवीनुसार घ्यायचं आहे। आता याला चांगलं परतवून घ्यायचं आहे। यात घातलेले मसाले करपू नये म्हणून आपण थोडंसं पाणी शिंपडायचं आहे। आता यामध्ये काय करायचं आहे, शिजलेले छोले घालायचे आहेत।
छोल्यांना चांगलं परतवून घ्यायचं आहे. हॉटेलमध्ये आपण छोले भटुरे जे खातो तर त्याला काळा रंग असतो. तर तो कलर कशाने येतो तर यामध्ये आपण चहा पावडरचं पाणी आहे ना तर ते घालायचं आहे. तर त्यामुळे या छोले भटुऱ्यांना काळ्या रंगाचा कलर येतो. म्हणून यामध्ये मी चहापत्तीचे पाणी घातलेले आहे. हे पहा, छोल्याची भाजी आता आपली तयार झालेली आहे. तर यानंतर भटुरे कसे बनवायचे ते पाहूया. आपण हे भिजत ठेवले होते 2 ते 3 तासासाठी. तर यानंतर याचे काय करायचे आहेत, छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. गोळे आता तयार झालेले आहेत. यानंतर आता आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि तेलावरती आपण हे भटुरे लाटायचे आहेत. गोल गोल असे पुरीसारखे लाटून घ्यायचे आहेत. असे मी सर्व भटुरे लाटून घेते. हे पहा, भटुरे आता आपण लाटून घेतलेले आहेत. तर तोपर्यंत आपण इकडं तेल गरम करायला ठेवलं होतं. तर ते गरम तेल झाले का ते पाहू. हे पहा, तेल आता गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये काय करायचं आहे, एक एक पुरी अशी सोडायची आहे. पुऱ्या फुगून वरती आल्या तर आपण त्याला आता परतवायचे आहे. हे पहा, कसे फुललेले आहेत भटुरे. असे सर्व भटुरे आपण तळून घ्यायचे आहेत. चला तर आता आपले भटुरे आता तयार झालेले आहेत. हे मीडियम फ्लेमवर तळायचे आहेत. भटुरे आता तळून झालेले आहेत. आता सर्व करूया. तर आजची छोले भटुरेची रेसिपी आपल्याला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी सर्वात प्रथम आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.